कारण आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर. पप्पा पण आहे आज आमच्या सोबत. मी पण आवरायचं बाकी. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हे शर्ट घालायचं बाकी. आणि आम्ही कोण कोण चाललोय. मम्मी, मी, पप्पा, दीदी, हा दीदी आणि ऋतू तसंच कामाला जाणार आहे. आम्ही जिथं चाललोय तिथून लगेच तसंच कामाला जाणार आहे. आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला नंतर कळेल. पुढे बघा. असं सस्पेन्स वगैरे नाही आहे. एवढं काही मोठं आमचे पप्पा हसतात ते, कारण ते आम्हाला पहिल्यांदा व्लॉगिंग करताना बघतात. तर घातलेले आहे त्यांनी कपडे. दीदी माझी वेगळी आणि घातली मला महिन्यांनी वर्षांनी हा आम्ही खूप वर्ष नाही ना, मागच्या वर्षी गेलो होतो सगळे. रक्षाबंधन ना वर्षांनी बोलते ना, म्हणजे एका वर्षाने बोलते, पण खूप महिन्यांनी आम्ही एकत्र, म्हणजे आम्ही तिघे आणि आमची मम्मी पप्पा आम्ही चाललो एकत्र असं म्हणायचं. तसं मी जास्त राहायला येत नाही. दीदी असती तर कधी कधी येते, त्यामुळे आम्हाला जास्त जाता कुठं येत नाही. पप्पांना सुट्टी नसती. आज अचानक मम्मी सकाळी म्हणली, मी म्हणलं की 7 वाजता गेली कशी नाही कामाला मम्मी. तर विचारलं तर म्हणते जायचंय आपल्याला बाहेर. त्याच्या मागची स्टोरी मला माहिती आहे, तिने आज असं का केलंय ते मी तुम्हाला जेव्हा आम्ही संध्याकाळी घरी येईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगते. आणि पप्पांना पण सुट्टी नव्हती आज. पप्पा जाणार होते कामाला. पप्पा जाणार होते कामाला, पण त्यांना पण असं वाटलं आम्ही जातोय, मम्मीने सुट्टी घेतली, सगळ्यांनी सुट्टी घेतली, तर आपण पण सुट्टी घ्यावी आणि जावं त्यांच्यासोबत. तर त्यांनी ऐन टायमाला सुट्टी घेतली. असं सहसा ते सुट्टी घेत नाहीत. पप्पड आणि ही आवडती, तिला कामाला जायचंय. बापरे, पडला नाही पाहिजे फक्त. तुला काय बोलायचं का ब्लॉग मध्ये? A few moments later. तर गाईज आमची गाडी येते, त्यामुळे आम्ही वेट करतोय. सगळे बहुतेक आली. आम्ही पहिले केली होती रॅपिडोची एक्सेल, पण त्याने काहीतरी घोळ घातला, त्यामुळं काय आम्ही बसलो नाही त्याच्यामध्ये. आम्हाला 5 जणांसाठी बसायला जागा नव्हती. तर आता आपण बघत आहोत गाडी आली आहे. तर आम्ही आता निघालेलो आहे आणि भेटतो आम्ही गेल्यावरती. गंगापुरी उलट धरून पाणी पिते, येणार का काय माझ्या अंगोटी टाकायला दिदी पाणी पिली म्हटलं गेल्यावर ते काय घेईन ना खेळायला अशी देता दीदी को नाही दे रहा, पण लय समजतं, पण लय डेंजर आहे बोलायला. ये धर तुला खेळायला देतो बघ. दादा देतोय बघ खेळायला. घे बघ. नाही सासूला सांगितलं तू गेला कामाला.
दुकान मला जाणार होते मला बाय बाय पाठव मला जोरात बोलला जरा बाई मी लगेच थोड्या उशिराने 10-15 मिनिटांनी लगेच मी निघाले ना. मला काय माहिती तू जाणार आहे म्हणून मी तिला फोन करून विचारलं तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहे. तसं मी येते. इथे ना खूप वेळ झाला. त्या दोघांना नाचायला सांगत होते पण ते दोघं काय नाचतच नव्हते. ते त्यांच्या खेळामध्ये गुंगव झाले होते खूप जास्त. राणूचं गाणं लावायला सांगितलं आणि काही नाचत नव्हते. आणि मज्जा काय झाली की मी याआधीसुद्धा व्हिडिओ स्टार्ट केला होता पण त्यांनी असंच केलं होतं, नाचतच नव्हते. शेवटी बंद केला आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट केला नव्हता त्यावेळेस तो नाचत होता. आता बघा नाचतोय. त्याला माहिती आहे कॅमेरा चालू आहे त्यामुळे तो नाटक करतोय. एवढा हुशार आहे ना तो. त्याला तीच लागत होती, तिच्याबरोबरच नाचणार. आता तिची मम्मी नाचेल म्हणून ती पण म्हणते मम्मीला नाच म्हणून. तिची मम्मी नाचते आहे तिथे. तो म्हणते नाच. खूप दिवसांनी आम्ही गेलो होतो आत्याकडे. सो खूप जास्त मज्जा केली. यानंतरचे व्हिडिओज घेतले नाही आहेत कारण की आम्ही विसरून गेलो व्हिडिओ घेण्यासाठी आणि पाऊस येत होता म्हणून खूप घाई झाली आणि निघालो होतो आम्ही. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.